थोरातांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुरुंग लावणारे अमोल खताळ यांच्या घरी मी सध्या उभा आहे. मी आता अ, आपण पाहू शकता की या ठिकाणी एकदम सामान्य कुटुंब जे आहे तर ते या ठिकाणी आहे. अ, माझ्यासोबत अमोल खताळ यांचे वडील जे आहेत तर ते आहेत. काका, पहिली प्रतिक्रिया. खूप समाधान वाटतंय. जे सर्वसामान्यांच्या मुलाला जो न्याय मिळाला तर त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. पण असं वाटलं होतं की अमोल कधी राजकारणात येईल? नाही, नाही. असं म्हणजे त्या जे होतं त्यांचं जे काही थोड्याफार प्रमाणात चालू होतं, पण आमदार होईल इथपर्यंतची कधीच अपेक्षा नव्हती आणि वाटलंही नाही बुवा असं होईल म्हणून. हे खूप एकदम म्हणजे आनंद वाटला सगळा आम्हाला या गोष्टीचा. आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये असलेला मुलगा आहे. आमची परिस्थिती म्हणजे खूप याचीच आहे, म्हणजे इतके राजकारणाचे आमचा पिंडही सुद्धा नव्हता. पण त्या पिंडातून मग आमच्या मुलांनी खूप भावनेने ते काम केलं आणि त्यांना त्याच्यातलं यश मिळालं. खूप समाधान आहे त्याच्यामध्ये. अमोलचं बालपण कसं गेलं आणि तो खूप शांत होता आणि तो शाळेत असताना खूप शांत असायचा. कधी बोलत नव्हता, कधी त्याला म्हणजे भांडण त्याला आवडत नव्हतं किंवा काही अशी कुठल्याही प्रकारची खेळकर नाही, खोडकर नाही, असं काहीच नाही. पण त्याच्यात जो सुप्त गुण होता, तो सुप्त गुण त्यांनी जेव्हा तो थोड्याफार व्यवसायामध्ये पडला आणि त्याला जे त्याची कुठून तरी तो ऐकून त्याच्यामध्ये त्या राजकारणामध्ये त्याला इंटरेस्ट वाटायला लागला आणि मग तो थोड्या थोड्या प्रमाणात कुठं ना कुठं काहीतरी करीत राहायचा आणि त्याच्यातून त्याला त्याचा आनंद मिळायचा आणि तो मग सक्रिय होत चालला थोडा थोडा बुवा असं काहीतरी करू बुवा आपण हे करू. पण बुवा इथपर्यंत येईल किंवा मला त्याच्यामध्ये नावलौकिक मिळेल किंवा असं कुठल्याही प्रकारचे त्याचा इरादा त्यांनी कधी बोलून दाखवला नाही किंवा काही नाही. पण ज्यावेळेस सुरुवातीला सामाजिक काम करत होता अमोल, त्यावेळेस कधी-कधी असं वाटायचं की हे काय करतो किंवा काय कसं? तुम्हाला सांगतो, ही इतकी मला तरी इतकी भीती वाटत होती कधी-कधी, तर मी खूप म्हणजे हे वाटायचं का भाऊ हे मुलं कशाला ज्यांना हे मोठ्या माणसाच्या नादी लागतात, त्यावेळेला आपल्या कुटुंबाचं काय होईल? आता तुम्हाला सांगतो ही अशी घटना आहे, धांदरफळला ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी मी ते हे चालू होतं, ती सभा चालू होती, ती लाईव्ह मी तेवढे पाहिलं आणि झोपून घेतलं. नंतर मग टीव्ही पाहिला आणि झोपून घेतलं. मला त्या गोष्टीची काहीच कल्पना नाही. काय झालं, काय नाही झालं. पण दुसऱ्या दिवशी पेपर आल्यानंतर जे पाहिलं, तर ते जे पाहिल्यानंतर मी इतका शॉक झालो आणि मी काही काळ असा होतो का निशब्द झालो होतो आणि मी टॉयलेटमध्ये जाऊन रडलो. म्हणजे कोणाला दाखवलं नाही ही गोष्ट. म्हणजे इतकं आणि मला इतकी भीती वाटली का बुवा आता आपलं काय होईल? हे इतका मोठा शॉक मी पाहिला का म्हणलं यांनी जर आपल्या मुलांना काही केलं आणि आपल्या कुटुंबावर जर आघात केला, तर आपण बरबाद होऊ. म्हणजे इतकी भीती माझ्या मनात तयार झाली होती आणि त्यानंतर मी खूप म्हणजे मला हे झालं. पण 4-5 दिवसांनी लोकांनी जेव्हा मी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला आणि मला बाहेर लोक भेटायचे आणि आधार द्यायचे आणि त्या आधारावर मग मला सुद्धा सक्रिय होणं भाग पडलं. म्हणून मी सुद्धा सक्रिय त्या मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय झालो. पण सुरुवातीला बोललं गेलं की दहशत आहे, दादागिरी आहे. तसं काही होतं का? होतच ना. आता हेच दहशतीचेच प्रकार आहेत ना. हे जे झालं आणि तुम्हाला माहित नसेल तर मी 80 सालापासून सरकारी नोकरीत होतो आणि ह्या सगळ्या त्यांचे जे कारस्थान आहेत, काय आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते ते माझे मित्र आहेत. सगळे त्यांचे जेवढे कार्यकर्ते, ठेकेदार होते, मी शासकीय नोकरीत असल्यामुळे ते माझ्या जवळ होते ना. ते सगळं माहिती होतं मला या गोष्टी काय करतात, काय नाही करते. या सगळ्या गोष्टीचा अनुभव होता. पण म्हणून मी राजकारणापासून आपल्यासारख्याचा विषय नाही, हे माझ्या मनात काय माचायचं. पण माझ्या मुलांनी संदीपनं सुद्धा जो मोठा मुलगा होता त्यांनी सुद्धा याच्यामध्ये तो जेव्हा त्यांच्याकडे काम करीत होता आणि तोही करायचा पण मला त्याची सुद्धा भीती वाटायची आणि जे घडलं तर ते तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यावर ही वेळ का आली काय हे सगळं कशामुळे झालं याची सुद्धा मला आयडिया आहे. पण मला या गोष्टीचं आता बोलणं त्याचा विषय नाही. ते झालं ते होऊन गेलं ते माझं आमचं दुर्दैव समजतो आम्ही. पण जे आता अमोलनं जे केलं त्याला सुद्धा हा खूप मोठा शॉक होता आणि त्या याच्या पायीच त्यांनी जो राजकारणामध्ये तो थोडा ध्यास घेतला आणि त्याच्यातून तो एक प्रकारचा हे काय म्हणतो आपण खुलशीपणा त्याच्या मनात होता हे माणसं इतके आहेत या थराला जाऊ शकतात आणि करू शकतात आणि तो त्या पद्धतीने सक्रिय झाला आणि त्याला ते सर्व जनतेपर्यंत पोहोचला, जनतेची कामं केली म्हणून त्याला ते यश प्राप्त झालं असं वाटतं मला. पण अमोल डायरेक्ट भिडायचा. हो. कधी-कधी भीती वाटत होती. भीती वाटायची ना. मग तुम्हाला मी सांगितलं ना, मला याची खूप भीती होती. मी
सतत इतक्या याच्यामध्ये राहायचो ना, टेन्शन मध्ये असायचो ना, पण असं होतं का त्यांना माहिती होतं मला बीपीचा याचा त्रास आहे. मग ते काय करायचे माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवायचे. पप्पा समोर काही बोलायचं नाही, मला काही कळून द्यायचं नाही. पण कुठं ना कुठं या गोष्टीची मला हे असायची का कुठंतरी घडतंय काहीतरी. पण मी थोडा कधी कधी थोडस छातीवर हात ठेवून थोडं समजून घ्यायचं का आता आपण जरी झालो तर त्यांनी हे केल्याशिवाय बी जनतेसाठी हे केलंय पाहिजे आणि करायला पाहिजे. आणि त्यांना ते करता येण्याचं म्हणजे त्यांना तो सपोर्ट होता आतून कुठून जनतेचा किंवा बाहेरचा असेल तर त्या प्रक्रियेवर त्यांनी तो मात केली त्याची. पण आता तिकीट मिळालं, त्यानंतर आता मोठा विजय मिळालेला आहे. तर कसं वाटतंय आता? नाही, ह्या ह्या जो विजय मिळाला ना हा सर्वसामान्य जनतेचा विजय. आणि या लोकांनी जी निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती तर त्याच्यामध्ये या सर्वसामान्य जनतेचा फार मोठा हात आहे. आणि मी तर इतक्या समाधानी आहे का माझ्या स्वप्नात बी जी गोष्ट नव्हती ती आज मुलांनी घडून दाखवली, माझी शान वाढवली. आणि जे आज मला जे काही जे लोकांचे हे मिळतात, संकेत मिळतात, तुम्ही तुमच्या मुलांनी खूप चांगलं काम केलं, मला त्याचा खूप मोठा अभिमान, सार्थ अभिमान. का अमोलने कसं काम केलं पाहिजे? कारण तो चर्चा आता अशी पण सुरू झाली की अमोलला मंत्रिपद पण मिळू शकतं. नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याचं असं आहे, मी त्याची एक कला आहे, तो तुम्हाला माहित नसेल तर तो एक डायरेक्ट भेटणारा पोरगा आहे. आणि त्याला आहे ना कोणाच मध्ये आलेलं किंवा एखादा एजंट मध्ये घातलं किंवा हे काम त्याला चालत नाही. तो आहे ना सरळ आणि साधा आहे का त्याला असं वाटतं हे गरीब गरीब आहे, तो समोर आला ना त्याचं काम झालं पाहिजे. आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे का काय केल्याने काय होतं, काय केल्याने काय नाही होत, सर्वसामान्यांची कामं कशी होती याची त्याला खूप चाड आहे. म्हणजे त्याला खूप म्हणजे खूप हे वाटतं का आपण सर्वसामान्यातून आलेलो आहे, आपण हे सगळं पाहिलेलं आहे. तशी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी हे काम आहे हे त्याच पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून तो जे आज लढतोय तो आपल्यासाठी नाही लढतो, सर्वसामान्यांसाठी लढतो. म्हणून त्यांचा विजय आहे. माझ्यासोबत अमोल यांच्या आई पण आहे. आई, तुमची पहिली प्रतिक्रिया, आता मुलगा आमदार झाला, छान वाटतं. ज्यावेळेस काम करत होता तो सामाजिक, त्यावेळेस असं कधी चिडचिड व्हायची की हे कशाला करतोय किंवा काय, असं तुम्ही कधी बोलला त्यांना? हो. बोलायचं नको, म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांबरोबर नको. आपलं आपण सामान्य आहे ना. सामान्य नाही म्हणायचं, काय नाही, भीती घाबरू नका. सुरुवातीला कसं होतं, बालपण कसं होतं अमोलचं? छान होतं तो, म्हणजे पहिल्यापासून डॅशिंगच होता. असं म्हणजे त्याला खोटं कधीच नाही आवडलं आतापर्यंत नाही. हे ज्यावेळेस काम करत होते, एवढी बलाढ्य शक्ती होती, कधी भीती वाटायची? नाही, आता नाही, मला तर नाही वाटलं. नाही. सुरुवातीला काय, ज्यावेळेस व्यवसाय सोडून तो सामाजिक नाही, तो कामामध्ये? आहे ना, म्हणजे खेड्यामध्ये असं करायचा ना, आम्हाला सांगायला यायचे व तुमच्याकडे काय कंपनी आहे का, आम्हाला इतक्या डिप्या आणून दिल्या, असं तुमची कंपनी आहे का, काय तुम्हाला शेती किती आहे, लोक विचारायला लागले. कुणी म्हणते यांना घर नाही राहिला, असं. तर मग काही नाही, त्यांनी सामाजिक जास्त हे केलं. ज्यावेळेस लोक सांगायचे की अमोल चांगलं काम करतो, तर त्यावेळेस कसं वाटायचं की, असं वाटायचं की नाही हा चांगलं काम नाही, करतो? नाव म्हणजे वाटायचंच ना, चांगलं काम करतोय गरिबांना. म्हणजे ते म्हणायचे एक महिनाभर नाही जी काम होत ना ते एक दिवसात हो राहिलं, अमोलनी चांगलं काम करतो अमोल, असं म्हणायचे. आता प्रचारामध्ये तुम्ही होता, लोकांच्या काय प्रतिक्रिया राहिल्या? नाही, छान राहायच्या. अमोलच यायला पाहिजे म्हणायचे. हो, 100% अमोल येणारच आहे. तो पण म्हणायचा मीच येणार आहे, एक एक नंबरला मीच आहे, माझंच नाव एक नंबरला आहे, मी एक नंबरनीच निवडून येणार. आम्ही असं वाटलं आता अमोल बोलतोय पण उद्या नको काय व्हायला. तर एवढा मोठा माणूस आहे आपल्या समोर, 40 वर्षाची हे आहे. तर आता अमोलनी 40 वर्ष आमदार असलेल्या थोरातांचा पराभव केलेला आहे, मोठा विजय मिळालेला आहे, तर किती आनंद आहे आणि अमोलने आता कसं काम केलं? आता काम छान केलं पाहिजे त्यांनी. त्यांना परत आपल्याला त्यांनी हे केलं ना, त्यांना परत त्यांचं हे द्यायलाच पाहिजे ना. आता आज बोलवलं, 1 तास लेट झालं, तुम्ही वाट बघताय बाबा, मग ते त्यांना भेटण्यासाठी थांबला. नको परत असं का मत घेण्यापुरता आला, परत आम्हाला भेटले नाही,
असं म्हणायला नको ना कोणी. काम करीत राहणार 5 वर्ष. म्हणजे चांगलं काम करावं आणि म्हणजे 40 वर्षामध्ये तुम्ही आता इथं राहताय. काही विकासाची कामं झालीत का नाही? विकासाचे काम रस्ते असेल, लाईट असेल केले. किंवा हो, आमच्या गल्लीत केला, आमच्या गावाला केला, मंदिराला हे दिलं, म्हणजे असे केले. सत्ता नसताना भरपूर हे केलं त्यांनी. गावामध्ये मंदिर, मारुती मंदिराला देणगी हे केली. गावातले रस्ते, निधी हे करून दिली. आता आमदार म्हणजे अमोल जे आहे, तर आमदार तर झालाय, पण आता मंत्री पण होऊ शकतो अशी चर्चा आहे. तर मग किती आनंद आहे. आता खूपच आनंद, गगनामध्ये म्हणजे न मावणारा आनंद. तर हे होते अमोलचे आई आणि वडील. रोहित पाटे, मुंबई तक, अहमदनगर.